परीक्षा 5वी आणि 8वीला असते. 5वी पास आउट म्हणजे 5वीच्या वर्गात अपियर असलेले विद्यार्थी आणि 8वीच्या वर्गात. मग या परीक्षेसाठी पात्र झाले, धारक झाले यांना स्कॉलरशिप मिळते. त्या स्कॉलरशिप सोबतच पूर्ण जिल्हाभरामध्ये राज्यभरामध्ये आपलं नाव होत असते. काय होत असते? नाव होत असते. तर पहिली पासून आपण श्रेया परीक्षेला बसवतो या विद्यार्थ्यांना. श्रेया परीक्षेची, मंथन परीक्षेची, BDS परीक्षेची संपूर्णतः तयारी करून घेत असतो. त्यामध्ये सगळे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हातमोडे सर, आम्ही अर्ज आणून त्यांचे भरून घेणं, त्या पालकांच्या सह्या घेणं, त्यांना समुपदेशन करणं किंवा या परीक्षेला बसा, चांगलं आहे, फायदा आहे. या परीक्षा ह्या प्रायव्हेट आहेत, है का नाही, तरी आपण त्या परीक्षेला बसवतो, अट्टहासानं बसवतो. कारण हे विद्यार्थी आपले कुठेतरी 5वीला आल्याच्या नंतर स्कॉलरशिप नवोदयला धारक झाले पाहिजे. 5वीच नाही, इथं संपलेलं नाही सगळं काही. लगे 5वी झाली की 8वीला परीक्षा असते, NMMS ची परीक्षा असते. तिला वर्षाला किती रुपये असतात? तर महिन्याला आपल्याला जवळजवळ 1000 ते 1200 रुपये महिना त्या NMMS परीक्षेला. आतापासून आपण तयारी करत आहोत. अच्छा, तर हे स्वराज आणि आपले भाग्यश्री यांचे मार्क्स सांगतो मी. भाग्यश्री सर्जेराव गरुड, परीक्षा झाली होती 300 मार्कांसाठी. 300 मार्कांसाठी परीक्षा झाली. पैकी 2 मार्क म्हणजे एक प्रश्न बाद झालेला होता, तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश आणि बुद्धिमत्तेचा. तर त्या 298 पैकी भाग्यश्रीला 208 मार्क पडले आणि ही जिल्हा यादीमध्ये धारक झालेली आहे. हिला दरवर्षी, भाग्यश्रीला दरवर्षी स्कॉलरशिप मिळणार आहे, है का नाही. सर्व गावकरी आणि सर्व इथं पालकवर्ग समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, आमच्या शाळेचे सर्व आमचा स्टाफ यांना मी विनंती करतो, प्रथमतः सर्वांनी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आपण मेहनत घेत असतो. या मेहनतीला यश म्हणून आपले 2 विद्यार्थी इथं धारक झाले. तर स्वराज भारत लोंढे आणि त्याचे पप्पा यांचा सत्कार आधी शाळेच्या वतीनं आणि मग सर्वच्या सर्व पालकांच्या वतीनं करावा अशी मी त्यांना विनंती करतो. भाग्यश्रीचं इथं स्वागत करावं. मॅडम द्या एकदा. व्हेरी गुड. तरी विनंती सगळ्या पालकांना एकत्रित येऊन तिचा फोटो तिच्यासोबत काढावा. या बोलत राहा. शाळेचं नाव आलं पाहिजे.